आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाडा इथं गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली। यावेळी आदित्य ठाकरेंनी पालखीचं दर्शन घेत शोभायात्रेत सहभाग घेतला। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। आमदार आदित्य ठाकरे यांनी पालखीचं दर्शन घेतलंय, या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पालखीचं दर्शन घेतलेलं आहे, त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज उत्साहाचं वातावरण आहे। राजकीय नेते सुद्धा मोठ्या प्रमाणात या शोभायात्रेमध्ये उपस्थित होत आहेत, तर पालखीचे या ठिकाणी दर्शन आदित्य ठाकरेंनी घेतलं। आज गुढीपाडवा आहे, आपल्या सर्वांचं नवीन वर्ष। मी सगळ्यांनाच शुभेच्छा देत आहे। महाराष्ट्रात, देशात, जगात सुख शांती समृद्धी पसरो हीच मनापासून इच्छा। आदित्यजी नवीन वर्षाचा काय संकल्प केलाय? काही नाही, काम करत राहायचं आणि जेवढं चांगलं काम होईल तेवढं करत राहायचं, बस। आज हा हिंदूंचा सण आहे, तर या सणानिमित्त आज आपण आला आहात, आपण शोभायात्रा आपल्या सर्वांचाच सण आहे, हा हिंदूंचा आहेच। आणि आपण पाहतोय उत्साह जोरदार आहे। साई पालखी आमच्या कोळीवाड्यात निघते, शिर्डीपर्यंत चालत जातात, पण हे सगळी भक्तिभावना आहे। आणि तरी देखील आपण पाहतोय की मुंबईकर खास करून काम आणि भक्तिभावना हे दोघांचं बॅलन्स करून कसं जगत असतात।